नमस्कार मंडळी, मी विधुला शशांक मनोहर आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. मंडळी, आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023चे प्रवास वर्णन, फोटोज व व्हिडिओज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर आज 3 तारखेच्या यात्रा वर्णनाला आता सुरुवात करते आहे. काल ठरवले होते त्याप्रमाणे आज पहाटे 3:30ला उठून पटपट आवरून आम्ही काही जण पहाटे 4:30ला कल्पेश्वराच्या दर्शनाकरता गाडीतून निघालो आहोत. पहाटेची थंडी ह्या डोंगर प्रदेशात असल्यामुळे खूपच बोचरी आहे. हुडीवाले 2 जॅकेट्स एकमेकांवरती चढवून सुद्धा थंडीचा कडाका खूपच जाणवत आहे. इथे थोडे ट्रेकिंग करून जायचे होते. पहाटे 5:45ला आमची गाडी डोंगराखाली उभी राहिली. मग पुढे आम्ही चालत निघालो. खूप सुंदर निसर्ग सौंदर्य होते. काळोख होता, पण तरीसुद्धा विविध पक्ष्यांचे आवाज येत होते आणि रंगबिरंगी पक्षी आणि खाली वाहत असणारी हिरण्यवती नदी दिसत होती. तिथे तिला हिरण्यगंगा असे म्हणतात. इथे मंदिराच्या पायथ्याशी उर्गम नावाचे एक गाव आहे आणि इथपर्यंत गाड्या व्यवस्थित येतात. आणि ह्याच्या पुढे मात्र एक छोटा ट्रेक आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. आम्ही साधारण 5:15 पर्यंत देवळाजवळ पोहोचलो, पण देऊळ उघडे नव्हते. देवळाच्या पुजाऱ्यांचा नंबर आमच्याजवळ होता. त्यांना फोन केला. ते म्हणाले की देऊळ 8 वाजेपर्यंत उघडते. पण आमच्याजवळ तेवढा वेळच नव्हता, कारण आम्हाला अंदाजे 8:30 पावणे 9 पर्यंत बद्रीनाथला जाण्यासाठी निघायचे होते. त्यामुळे त्याआधी हॉटेलला पोचून नाश्ता करून तयार व्हायचे होते. म्हणून मग आम्ही असे ठरवले की त्या शांततेमध्ये कल्पेश्वराच्या मंदिराबाहेर बसायला जागा होती, तिथेच छान ध्यानस्थ व्हावे असे ठरवले. आणि आम्ही तसेच तिथे ध्यानस्थ झालो पण. आणि 7 वाजेपर्यंत आम्ही अंदाजे तिथे होतो. पहाटेचे वातावरण खूपच छान होते. हवेत आल्हाददायक पण थोडा बोचरा असा गारठा होता. ओम नमः शिवाय चा सतत मनामध्ये जप चालू होता आणि मन एकाग्र चित्त झाले. अर्धा तास आम्ही तिथे ध्यानस्थ बसून होतो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा बऱ्यापैकी उजाडले होते. हिरण्यगंगेचा कलकलता प्रवाह आणि रंगबिरंगी पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवला. मन प्रसन्न झाले. इथे जवळच एक गुहा आहे आणि त्या गुहेत आतमध्ये कल्पेश्वराचे शिवलिंग आहे. इथे हे स्थान पंचकेदारातील एक आहे. त्यामुळे भोलेनाथांची जटा व जटेतून गंगा इथे उत्पन्न झाली अशी गोष्ट सांगितली जाते. गुहेमध्ये जटेच्या आकाराचे शिवलिंग आहे. गुहेच्या तोंडापर्यंत आपण जाऊ शकतो. पुढे दरवाजा आहे आणि दरवाजा पलीकडे गर्भगृह आहे. दरवाजातून शिवलिंग व्यवस्थित दिसत होते. आम्ही तसेच तिथून दर्शन घेतले. आम्हाला अशा प्रकारे महादेवाने दर्शन दिले ही त्याचीच इच्छा असा विचार मनात आला. पंचकेदारातील बाकीचे केदार खूपच दुर्गम आहेत आणि तिथे आपण ठरवूनच यात्रा करतो, पण कल्पेश्वराला मात्र सहजपणे जाऊ शकतो व यात्रा घडते असे म्हणतात. कल्पना सत्यात येते म्हणूनच कल्पेश्वर हे ह्या केदाराचे नाव आहे. आमच्या बाबतीत हे खरेच झाले, कारण आम्ही विचार केला
कल्पेश्वराला जाण्याचा आणि आमची यात्रा घडली सुद्धा. असो, इथून येताना चांगलेच उजाडले होते आणि आम्हाला अभयारण्य व्यवस्थित दिसू लागले. इथे येताना वाटेमध्ये एक अभयारण्य आहे. पहाटे खूप काळोख होता, त्यामुळे असे नीटसे दिसले नव्हते. ते आता परत येताना व्यवस्थित बघू शकलो. वाटेत एक अस्वल सुद्धा आम्हाला दिसले. नदी काठावरती पाणी प्यायला आले होते. आणि इथून हिमालयातील नंदादेवी, पंचचूला शिखराचे दर्शन झाले. पहाटेच्या वेळी ही शिखरे सोनेरी आणि खूपच सुंदर दिसत होती. आम्ही 8:15 पर्यंत हॉटेलला पोहोचलो. बाकीची मंडळी बद्रीनाथला जाण्याकरिता तयार होत होती. आम्ही पोहोचल्यावर लगेच नाश्ता घेतला आणि अंदाजे 8:45ला आमची बस बद्रीनाथला जाण्यासाठी निघाली. बसमधून जात असताना मनात विचार आला की खरंच आपण कल्पेश्वराला गेलो ही एक खूप चांगली गोष्ट केली. कारण त्यानिमित्ताने लवकर उठून पहाडातला निसर्ग, पहाडी जनजीवन फार जवळून अनुभवता आले, बघता आले. आम्ही ठीक 11 वाजता बद्रीनाथला पोहोचलो आणि आमची बस खूप आधीच थांबली. मंदिराच्या खूप आधीच तिथे आम्हाला थांबायला सांगितले गेले, कारण पुढे वाहनांना मनाई आहे. आणि मग आम्हाला चालत मंदिरापर्यंत जायचे होते. ते अंतरही साधारण 1.5 किलोमीटर होते. सकाळचे 11 वाजले होते, पण थंडी खूपच होती. त्यामुळे उतरल्यावर लेयरमध्ये कपडे घातले असताना सुद्धा अंगावर शाल ओढून आणि गरम कपडे घेतलेली सॅक घेऊन आम्ही मंदिराकडे जाण्याकरता चालत निघालो. काय त्या वातावरणात होते किंवा त्या हवेत होते माहीत नाही, पण देवळात जाण्याची एक अनामिक ओढ निर्माण झाली. अलकनंदा नदी देवळाच्या अगदी जवळून वाहते आणि देवळात पोहोचण्यासाठी ती पार करावी लागते. अर्थातच पूल बांधलेला आहे आणि तो पूल पार करून आम्ही देवळाजवळ पोहोचलो. पण बघतो तर काय, खूप मोठी रांग तिथे होती. मनामध्ये बद्रीनाथाचा पुकारा करून मी त्या रांगेत उभी राहिले. रांग हळूहळू पुढे सरकत होती. साधारण 2 तासानंतर आम्ही प्रवेशद्वारापाशी आलो. देवळाचे स्थान खूपच सुंदर जागी आहे. देवळाच्या पाठी दुतर्फा नर आणि नारायण ह्या पर्वतरांगांची ह्या डोंगरांची रांग आहे आणि नारायण डोंगराच्या पाठी नीळकंठ शिखर आहे. आम्ही प्रवेशद्वाराच्या जवळ आलो आणि त्याच वेळेस बद्रीनाथला भोग लावण्याची वेळ झाली होती, कारण दुपारचा 1 वाजला होता. मग आम्ही तिथेच अर्धा तास थांबलो. मनात बद्रीनाथाचा जप सतत चालू होता आणि खूप लोटालोटी पण होत होती. साधारण 40 मिनिटांनी प्रवेशद्वार खुले केले गेले. अर्थात आम्ही पहिल्यांदा गर्भगृहात पोचलो आणि इथे खूप भव्य, सुंदर, देखणी अशी बद्रीनाथाची मूर्ती आहे. मी बघतच राहिले मूर्तीकडे, पण देहभान हरपण्याकरिता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ मात्र आम्हाला तिथे मिळाला नाही. कारण जसे आम्ही आतमध्ये गेलो, दर्शन घेतले, पाया पडलो, त्याबरोबर ताबडतोब आम्हाला दुसऱ्या दरवाजाने बाहेर काढले गेले. तरी सुद्धा आपल्याला छान दर्शन झाले असा मनात एक भाव आला. मग आसपासच्या गणपती, पार्वती, हनुमान, गंगा आदी सर्व देवतांच्या मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो. इथे गरम पाण्याची कुंडे आहेत, तिथेही जाऊन आलो. पूल पार केला आणि तिथे मग छोटे छोटे भरपूर फूड स्टॉल होते. भूक लागलीच होती
मग एका स्टॉलमध्ये गरमागरम सूप प्यायलो आणि थोडे खाल्लेही. पुढचा कार्यक्रम भारताच्या सीमेवरच्या पहिल्या गावाला म्हणजे माना गावात जाण्याचा होता. ह्या माना गावापुढे चायना तिबेटची हद्द चालू होते. ह्या माना गावामध्ये खूप ऐतिहासिक पुराणकालीन घटना घडून गेल्या आहेत असे कळले आणि ह्या घटना जिथे घडल्या त्या स्थळी आम्हाला जायचे होते. तसेच हा प्रदेश आध्यात्मिक गुरु श्री महावतारी बाबाजींचा प्रदेश आहे असे म्हणतात. हे बाबाजी ज्यांची आध्यात्मिक उन्नती होणार असते अशा व्यक्तींना इथे बोलवून दर्शन देतात असे म्हणतात. त्यांचे वय कोणालाच माहिती नाहीये. 5,000 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त वय आहे असे म्हणतात. आणि पण ते जेव्हा कोणाला दर्शन देतात किंवा ज्यांनी कोणी त्यांचे सानिध्य अनुभवले आहे त्यांना ते 18-19 वर्षांचे वाटले आहेत. आणि हे सर्वही शक्य झाले आहे त्यांना कारण त्यांच्या योग सामर्थ्याने असे म्हटले जाते. त्यांचे शिष्य हे बंगाली लाहिरी महाशय, संत कबीर, परमहंस योगानंद वगैरे आहेत. ह्यांच्यापेक्षाही अजूनही बरेच शिष्यगण त्यांचे आहेत ज्यांची आध्यात्मिक उन्नती झाली आहे. पण त्या मनाने ते अज्ञात आहेत. सगळ्यांनाच ते माहिती आहेत असे नाही. कारण लाहिरी महाशय काय किंवा परमानंद योगानंद महाशय काय यांनी समाजात राहून बऱ्याच जणांना त्याचा अनुभव करून दिला, आध्यात्मिक याचा आनंद दिला, योग सामर्थ्य वाढवले लोकांचे आणि त्यांनी पुस्तके पण लिहिली आहेत आणि त्यामुळे ते सगळ्यांना माहिती आहेत. पण कितीतरी अशा त्यांचे शिष्यगण आहेत बाबाजींचे की ज्यांची आध्यात्मिक उन्नती खूप झाली आहे पण ते तसे ज्ञात नाही आहेत कारण त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. तर अशा या पावन भूमीत आम्ही चाललो आहोत असा विचार मनात आला आणि सर्वात पहिले आम्ही व्यास गुफेत गेलो. तिथे महर्षी व्यासांनी तपश्चर्या केली होती. त्याच्यानंतर गणेश गुंफा आम्ही बघितली. इथे व्यासांनी श्री गणपतीला महाभारत वेद पुराण सांगितले होते आणि श्री गणेशाने ते तिथे लिहिले होते असे म्हणतात. गणेश गुंफेच्या पुढे सरस्वती नदीचे उगमस्थान आहे पण ती गणेश गुंफेच्या स्थानी लुप्त होते. ह्याचे कारण तिच्या कलकलत्या आवाजाने श्री गणेशाला लिहिताना त्रास होऊ लागला होता व त्यांनी सरस्वती नदीला इथे लुप्त केले अशी गोष्ट आहे असे सांगितले जाते. नंतर ती पुढे जाऊन प्रकट होते. आम्ही सरस्वती नदीच्या उगमस्थानी गेलो. इथून पुढे ती जोरात वाहते व तिथेच भीमशिळा आहे. ही भीमशिळा म्हणजे जेव्हा पांडव स्वर्गारोहणासाठी निघाले त्याच वेळेस सरस्वती नदीच्या खळाळत्या प्रवाहावर भीमाने पूल बांधला म्हणजेच तो मोठा दगड ठेवला आणि ज्याला भीमशिळा असे म्हटले जाते. या शिळेवरून पांडव स्वर्गारोहणासाठी पुढे निघाले होते. आम्ही माना गावात प्रवेश केला आणि हळूहळू निसर्गचित्र बदलायला लागले. आधी बोचरी थंडी होती ती आता प्रचंड थंडीत स्थित्यंतर झाली आणि थोडे ऊन होते ते पण लोपले आणि आभाळ अंधारू लागले. आम्ही झपाझप पावले उचलत चालत होतो कारण निसर्गचित्र बदलले की इथे बर्फवृष्टी होते असे आम्हाला कळले होते. आमच्याजवळ थोडा वेळ शिल्लक होता कारण 4:30 ते 5 पर्यंत आम्हाला तिथून निघायचे होते. भीमशिळेच्या पुढे असलेले सरस्वती नदीचे मंदिर आणि सर्वात शेवटी माना गावच्या सरहद्दीवरचे भारताचे पहिले चहाचे दुकान आहे तिथपर्यंत आम्ही गेलो.
तिथून परत येताना बर्फवृष्टी सुरू झाली. आधी बारीक किसलेला बर्फ पडत होता. हळूहळू खूप दाटसर बर्फ पडायला लागला. नंतर बर्फाचे छोटे वादळच झाले. पण आम्ही सगळे एकत्र होतो आणि त्या परिस्थितीत सुद्धा आमची सगळी स्थाने बघून झाली असल्यामुळे एक समाधान होते. आम्ही त्या बर्फाच्या वादळाची पण मजा घेतली. भरपूर फोटो व्हिडिओज काढले आणि कसे बसे चालत कुडकुडत आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर पाशी पोहोचलो. निसर्गाचा सौम्य अवतार बदलून अचानकपणे कसा रुद्र अवतार होतो हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवले. पण आम्ही सुरक्षित होतो याचे समाधान होते. आज भल्या पहाटे 3:30ला उठले होते आणि आत्तापर्यंतचा वेळ खूपच छान अविस्मरणीय गेला होता. पण त्याचबरोबर हा वेळ खूप कठीणही होता, कारण बरेच चालणे होऊन चढ उतार पण आम्ही खूप केले होते. आता थोडा थकवा जाणवायला लागला होता, पण टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसल्यावर प्रवास सुरू झाल्यावर छान डुलकी काढली. आजचा आमचा मुक्काम हेलंग गावातल्या आमच्या हॉटेलमध्येच होता. आम्ही रात्री 8पर्यंत हॉटेलला पोहोचलो. 8:30ला जेवून झोपण्याकरता रूमकडे वळलो. दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम कळला होता, त्याप्रमाणे सामान पॅक करून झोपी गेलो. जय कल्पेश्वर, जय बद्रीनाथ. तर इथे माझे 3 तारखेचे प्रवास वर्णन संपले आहे. आता मी तुम्हाला सर्वांना त्या दिवशी मी घेतलेले फोटोज आणि व्हिडिओज दाखवते. चला तर मग. आता हे प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये ही गुहा आहे. या गुहेमध्ये हे शिवलिंग आहे. तर आम्हाला इथूनच दर्शन घ्यायला मिळाले होते, कारण आम्हाला आतमध्ये आम्ही जाऊ शकलो नव्हतो, देऊळच उघडले नव्हते. ही बघा, हे शिवलिंग आहे. दरवाजातून आम्ही व्यवस्थित दर्शन घेतले आणि आम्ही तिथेच ध्यानस्थ झालो होतो. ही जी जागा दिसतीये ही सगळी गुहाच आहे. फक्त गुहेच्या आधी आम्ही म्हणजे गर्भगृहात जायच्या आधी ही जी जागा दिसते ती आहे आणि इथेच आम्ही बसलो होतो, ध्यानस्थ झालो होतो. इथे बसलो होतो आम्ही. अर्धा तास इथे बसून ध्यानस्थ झालो होतो आणि खूप छान वाटलं होतं त्यावेळेस. हे एक अजून आहे चित्र, बघू शकता. सकाळच्या वेळेस तर खूप थंड वाटत होते, एकदम गारठा होता हवेत, पण एकाग्र चित्त झाले होते. आणि हा जायचा मार्ग, तिथे जाण्याचा मार्ग. हा इकडे एक छोटा धबधबा पण आहे आणि एक ब्रिज आहे पुढे, तोही दाखवते. हा ब्रिज आहे. हा ब्रिज वरून पुढे जाऊन मग मंदिराकडे पोचतो. आणि आता हे बद्रीनाथाच्या देवळाच्या इकडे आम्ही रांगेत उभे होतो तेव्हा काढलेलं छायाचित्र आहे. हे दिसतंय, हा इकडे झेंडा आहे. तिथपर्यंत आम्हाला जायचे होते आणि रांग तर खूप मोठी होती. हे देऊळ आहे, स्वस्तिक आहे, वरती हा झेंडा आहे. हे देऊळ आहे आणि अशी खूप मोठी रांग होती. आता हा एक व्हिडिओ आहे, तो दाखवते. माफ करा, व्हिडिओ जरा लोड व्हायला वेळ लागतोय. दुसरा बघूया, कदाचित आता होईल. बद्रीनाथ मंदिराचं पहिलं दर्शन.
पहिले दर्शन झाले रांगेत उभे राहताना तेव्हा बद्रीनाथ मंदिराचं पहिलं दर्शन. हा एक अजून व्हिडिओ आहे. जरा लोड होताना वेळ घेतोय, तोपर्यंत आपण पुढचं बघूया. हे प्रवेशद्वारापाशी आम्ही आलो तेव्हा तिथेच आम्हाला थांबावं लागलं होतं अर्धा तास, तेव्हा मी काढला होता फोटो हा. आता हा लोड झालाय बहुतेक. ही सगळी बद्रीनाथ मंदिराकडे जाणारी रांग आहे. हे मंदिर ही सगळी हा एक व्हिडिओ. हा बद्रीनाथ मंदिराचा परिसर. आताच दर्शन झाले, खूप गर्दी होती पण दर्शन झाले व्यवस्थित. आताच बाहेर आलोय आणि ही हिमशिखर. हा बद्रीनाथ मंदिराचा हा एक अजून व्हिडिओ आहे. हा मंदिराचा पुढचा परिसर. त्यामध्ये ही अलकनंदा वाहते. हे गरम कुंड होते. आणि ही सगळी एवढी गर्दी होती. हा मंदिराचा पुढचा परिसर. हे आहे माणा विलेज, बद्रीनाथच्या जवळचं भारताचं पहिलं गाव. ह्याच्या पुढे चायना. हे त्याचं प्रवेशद्वार. आता इथून आम्ही व्यास गुफा, सरस्वती कुंड, भीमपूल, गणेश गुंफा हे सगळं बघणार आहोत. हे आहे माणा विलेज. माणा विलेजच्या इकडे काढलेला हा फोटो. ही सरस्वती नदी आहे माणा विलेजमध्ये. तिचं उगमस्थान. ही इथे वाहते नदी. उंच पहाडीमधून नदी वाहते. वो मंदिर है, मंदिर का वीडियो मैं बाद में भेजूंगा. मंदिर से तो होके आ गए हम. ही सरस्वती नदीचा उगमस्थान. सरस्वती नदीचा उगमस्थान. हे पुढे सरस्वती नदीची मूर्ती आहे. आणि ही नदी इकडे वाहते.
मध्ये ती लुप्त झाली होती आणि इकडे मध्येच ही इकडे वाहते आता. आणि हा पुढे दाखवते फोटो. ह्याच्यामध्ये हेच चित्र आहे, पण तो भीमपूल दाखवते. हा जो मोठा मधला दगड आहे मार्क केलेला आहे तो म्हणजे भीमशिळा आहे आणि तो म्हणजेच पूल आहे. ह्या पुलावरनं इथून तिथे या डोंगरावरून दुसरीकडे जाण्याकरता स्वर्गारोहणी करता पांडव इथून पुढे गेले होते वरती. आणि भीमशिळा भीमाने इकडे ठेवली म्हणून तिला भीमशिळा म्हटलं जातं. तिथे पुढे गेल्यावर सरस्वती नदीचं मंदिर आहे. तिकडे आपल्या गान सरस्वतींची पण मूर्ती आहे, लताबाईंची. त्याचा मी फोटो काढला. आणि हे पहिलं चहाचं दुकान हिंदुस्थान भारताचं, तिथे आम्ही गेलो होतो. तिकडे चहा प्यायलो होतो. चहाच्या दुकानाच्या इकडे फोटो काढलाय. ही गणेश गुंफा आहे वरती. गणेश गुंफेच्या इकडे हा फोटो काढलाय. ही गणेश गुफा आहे म्हणा गावामधली. इथे आता आम्ही आलोय. इथे गणपती बाप्पांनी महाभारत लिहिलं, पुराण पण लिहिलं. त्या गुहेमध्ये आता मी शिरणार आहोत. इकडे वरती गुहा आहे. ही गणेश गुफा आहे म्हणा. गणेश गुफाच्या इकडे आतमध्ये घेतलेलं छायाचित्र आहे. ह्याच्यापेक्षा अजून आतमध्ये नाही घेता आले. जेवढे मिळाले तेवढे मी फोटो काढलेला आहे. ही आतमध्ये गुफा आहे, आतमध्ये जायचं आहे. हे त्याचा दरवाजा आहे. हा व्हिडिओ लोड होतोय जरा. स्नोफॉल होतो. खूप थंड वाटतंय पण मजा पण येते. आता लोड झाला. स्नोफॉल होतोय. हा एक व्हिडिओ. भरपूर बर्फवृष्टी झाली, वादळ झालं तेव्हा घेतलेला व्हिडिओ आहे. स्नोफॉल होतोय. ठीक आहे, हा व्हिडिओ लोड होत नाहीये, बस झाला. हा आमचा सर्वात लास्ट हा व्हिडिओ जो आता मगाशी दाखवला बर्फाच्या वादळाचा, तो सर्वात लास्ट व्हिडिओ घेतला होता.
तर आता इथे आजचे हे सगळे फोटोज आणि हे संपतंय, शेअर केले मी तुमच्याबरोबर. तर व्हिडिओज आणि फोटो शेअर करून झाले आहेत. आजचा आपला एपिसोड इथेच संपतो आहे. आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तेव्हा म्हणजे आता सगळे 4ही धाम झालेले आहेत. आज बद्रीनाथाचं पण सगळं यात्रा वर्णन वाचून दाखवले. आता पुढचा आमचा परतीचाच प्रवास असणार आहे, तर तेव्हाचा असेल. तर आता आपण नक्की भेटूया पुढच्या एपिसोडला. तोपर्यंत बाय बाय.